आदरणीय पवार साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, खडसे साहेब, जयप्रकाश दांडेगावकर साहेब, फौजिया खान, हेमंत टकलेजी, सुप्रियाताई, प्रदेश अध्यक्ष आपले शशिकांत शिंदेजी, अनिल देशमुखजी, रमेश बंगजी, हर्षवर्धन पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, अमर काळे, निलेश लंके, बजरंग बाप्पा, बगरे सर, धैर्यशील मोहिते पाटील, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, उत्तमराव जानकर, अभिजित पाटील, नारायण पाटील, रोहित पवार, विद्याताई चव्हाण, रोहिणीताई खडसे, सुनील भुसारा, राखीताई जाधव, रवींद्र पवार, मिलिंद कांबळे, बसवराज पाटील, सक्सेना सलगर, सुनील गव्हाणे, आदिती नलवडे, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्या महापुरुषांना मी वंदन करतो. आज मला दिलेला विषय हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. त्यामुळे मी अगदी गावात जाऊन भाषण करणं आवश्यक आहे. पण अशोक वानखेडेजींचं भाषण ऐकल्यावर आम्हा सगळ्यांना तुम्ही जेव्हा जेव्हा येता त्यावेळी नवीन काहीतरी ऐकायला संधी मिळते आणि प्रत्येक वेळेला उत्सुकतेने आम्ही तुमचं भाषण ऐकत असतो. तुमच्या भाषणातनं नवे नवे शोधही लागतात आम्हाला आणि त्यामुळं तुमच्या भाषणामुळे दिल्लीची हवा काय आहे हे फार जवळून सर्वांना कळतं. आपण अतिशय प्रेमाने इतरांकडे जात असाल पण आमच्याकडे जास्त प्रेमाने येतात असा आमचा दावा आहे आणि म्हणून आपलेही स्वागत. आज या ठिकाणी नाशिक शहरात आपण आहोत. प्रभू श्रीरामाच्या, सीतामातेच्या, लक्ष्मणाच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. आपल्या नाशिकला प्रचंड मोठा इतिहास आहे. काळाराम मंदिराची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराला आहे. वर्णद्वेषाला, वर्णभेदाला प्रचंड ताकदीनं मोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच शहरामध्ये करून दाखवलं आणि अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये आपण एकत्रित जमलोय. खरं म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड याच भूमीतून येतात. महाकवी वामनदादा कर्डक असतील, लेखक बाबूराव बागुल असतील, तेही याच जिल्ह्यातून येतात. अलीकडे सरकार सगळ्यांची स्मारकं करते. माझी सरकारला सूचना आहे, सरकार इथं नाही आहे मला माहिती आहे पण ऐकेल सरकार, वामनदादा कर्डक आणि बाबूराव बागुल यांचं स्मारक या शहरात सरकारने करावं. आणि काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह झाला तिथे एक छोटीशी पार्टी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला. माझं म्हणणं, हा सत्याग्रह समाज परिवर्तनाचं सगळ्यात मोठं पाऊल महाराष्ट्रात आणि देशात होतं. त्याचं एक स्वतंत्र स्मारक या शहरात करण्याचं काम हे एका कोनशिलेने होणार नाही पण एक मोठं स्मारक त्या परिवर्तन चळवळीची सुरुवात म्हणून या शहरात व्हावं अशी अपेक्षा बाळगतो. खरं म्हणजे आता नव्यानं निवडणुका येणार आहेत आणि नव्यानं निवडणुका आलेल्या असताना आमच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती लोकसभेचं प्रचंड मोठं यश. 10 जागापैकी 9 जागा निवडून आल्या असं मी आजही समजतो. कारण शशिकांत शिंदेजी आमचे फारच कमी मताने पराभूत झाले. ही वोट चोरीचं प्रकरण नसतं तर शशिकांत शिंदे 20-25 हजार मतांनी निवडून आले असते. त्यामुळं 10 जागा लोकसभेला उभ्या केल्या, 8 जागा पूर्ण निवडून आल्या, 9वी जागा फार काठावर 2-3 हजाराच्या फरकानं आमची पराभूत झाली. आणि भारतामध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स दुसऱ्या कुठल्या पक्षाने दाखवला नाही. त्यानंतर आल्या विधानसभेच्या निवडणुका.
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला प्रचंड फटका बसला. आम्ही 89 जागा लढवायचं ठरवलं, 87 जागा लढवल्या, कारण 2 आमच्या मित्र पक्षांना, कम्युनिस्ट पक्षांना आम्हालाच द्याव्या लागल्या आणि त्या आम्ही दिल्या. आपण जर बारकाईनं बघितलं तर जागा वाटपापासून, उमेदवार निवडण्यापासून, संवाद लोकांशी करण्यापासून, ग्राउंडचा रिपोर्ट काय आहे तो उमेदवाराला 2 दिवसाने लगेच सांगण्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत 87 उमेदवारांना पक्षाच्या कार्यालयातून मदत करण्याचं काम आम्ही करत होतो. आणि कुठलाही उमेदवार हा कॉम्प्रोमाइज नव्हता. अशोकराव, तुम्ही मगाशी भाषणात म्हटला, एनसीपीचा एकही उमेदवाराचं डिपॉझिट गेलेलं नाही. एनसीपीचे सगळे उमेदवार एवढे काठावर येऊन लढले. बाळासाहेब पाटलांसारखा आमचा उमेदवार जो 100% निवडून येणारा 40,000 पडू शकतो. तुमच्या शेजारीच बसलेत. 40,000 ही सीट पडू शकते असं कोणीच म्हणू शकत नाही. आमच्या देशमुख साहेबांची चिरंजीव उभे राहिले, तिथं आमचा पराभव झाला. ज्या ठिकाणी अशक्य आहे अशा ठिकाणी पराभव झाले आणि त्याची आता कारणं हळूहळू पुढे यायला लागलेली. आणि ही जी कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आता मतांच्या चोरीचं आहे. हे हळूहळू पुढे आलेलं आहे आणि लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे असं म्हटलं तर ते काय आता वावगं ठरणार नाही. आता पक्ष फोडले, काही पक्ष चोरले, तेवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून आता मतचोरी देखील होते अशी नवीन माहिती देशामध्ये आता पुढे येते. आता मोदी साहेबांचा वाढदिवस 17 तारखेला आहे. मला मगाशीच कोणीतरी सांगत होतं की हायड्रोजन बॉम्ब पण 17 तारखेलाच त्यांना भेट म्हणून दिला जाणार आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरला वाढदिवसाच्या दिवशी या देशात राहुल गांधी काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मागचा बॉम्ब त्यांच्या मते ॲटॉम बॉम्ब होता. त्या हायड्रोजन बॉम्ब फुटायच्या आधी आमच्या जानकर साहेबांची आणि राहुल गांधींची सुप्रियाताई जरा भेट घालून द्या, म्हणजे हायड्रोजन बॉम्बच्या पुढचा एखादा टप्पा पण गाठता आला तर बघा. आज खरं म्हणजे निवडणुका 4-5 वर्षात महाराष्ट्रात झाल्या नाही. निवडणुका होत नाहीत, नगरसेवक नाहीत, जिल्हा परिषद सदस्य नाहीत. एक पिढीच्या पिढी महाराष्ट्रातनं तरुण मुलांची लोकांचं प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित झाली. आज या महाराष्ट्रामध्ये प्रशासकच या सगळ्या संस्था चालवते. प्रशासक चालवते म्हणजे सरकार चालवते, म्हणजे त्या खात्याचा मंत्री चालवतो. मग ग्रामविकास मंत्री असो, नगरविकास मंत्री असो, यांचंच राज्य आहे. आणि जे आता ABCD क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत त्यात आपने सुना होगा D क्लास म्युनिसिपालिटी के कमिश्नर जो स्टेट कैडर के थे उनको निकाल के IS कैडर के कमिश्नर लगाने का निर्णय हमारे माननीय मुख्यमंत्री ने लिया है. इसका अर्थ महाराष्ट्र में ये होता है कि वो स्टेट कैडर वाले हमारे एकनाथ शिंदे साहब के सुनते थे, वो ज्यादा उसकी सुनते हैं, मेरे नहीं सुनते, इसलिए अभी IS ऑफिसर लाने की व्यवस्था हमने की है. और इसका मतलब अगर ये है कि स्टेट कैडर के निकाल के IS कैडर के लोग लाएंगे तो और 2-3-4 महीना इलेक्शंस आगे जा सकते हैं, क्योंकि उनको काम करने का तो मौका मिलना चाहिए. और इसीलिए हमें मालूम नहीं कब इलेक्शन होने वाले, बिहार के इलेक्शन कब होंगे, उस चुनाव के रिजल्ट क्या आएंगे, वो अगर नतीजे उनके खिलाफ गए तो और 2-4 महीने इलेक्शन आगे भी जा सकती है. हम तो वैसे तैयार है कि कल इलेक्शन होंगे तो भी हमें लड़ना है, लेकिन देश का माहौल जो है उसके ऊपर स्थानिक स्वराज्य संस्थाओं की निवडणूक कब लिए जाए, इसकी 273 वगैरह जो अमेंडमेंट की गई है उसका कोई मायना महाराष्ट्र में हम नहीं रखते. घटना का और हमारे महाराष्ट्र का कोई संबंध नहीं, ये जाते जाते सुन के जाइए. घटनेमध्ये 5 वर्षांनी निवडणूक होणारच आहे.
पण ती होऊ शकत नाही वेगवेगळ्या कारणानं, कोर्टात वेगळ्या केसेस असल्यामुळे. आणि म्हणून आता 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समित्या यांचा गाडा एकही लोकप्रतिनिधी हाकत नाही, प्रशासक हाकतो. हे पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि त्यामुळं आज 5-5 वर्ष निवडणुका होत नसतील तर लोकशाहीला तो एक फार मोठा धक्का आहे. आज जर नगरसेवक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी निवडून आलेले असते तर एवढी पोकळी वाटली नसती. पण आज विकासाची प्रचंड पोकळी आहे. आमदार आणि खासदार आणि मंत्री यांच्या मनात जे होईल तेच राज्य चालू आहे. लोकांच्या मनातलं राज्य स्थानिक दृष्ट्या चालतं की नाही अशी अनेक ठिकाणी शंका आल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे राजा सर्व सत्ता हस्तगत केल्याशिवाय थांबत नाही. राजाचा हा लोभ असायचा सरंजामशाहीच्या काळात. त्याला सगळं आपल्या ताब्यात लागायचं. सध्या तसं झालेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये ध्येय धोरणं कुणीतरी दुसऱ्यांनी ठरवली, कायदा पास करणारे वेगळे असतील, न्यायनिवाडा करणारे आणखीन तिसरी व्यवस्था असेल, अशा वेगवेगळ्या लोकांच्या हातात जर कारभार असेल तर राजाला चैन पडत नाही. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आता एकाच माणसाच्या ताब्यात कशी जाते, देशपातळीवर आणि राज्यपातळीवर, अशी व्यवस्था आहे. आणि राजाला जे पाहिजे असतं, राजाला जे सगळं हातात घ्यायचं असतं, ती पद्धत ही सध्या निवडणुका न घेता राजाच्या हातात सगळ्या दोऱ्या घेण्याचं काम आज महाराष्ट्रात आणि देशात झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचा प्रचंड प्रयत्न त्यांच्या काळात केला. आणि लोकांच्या हातात सत्ता दिली तर लोकांना पाहिजे तशी लोक राबवतील असा विश्वास आज देशातल्या सर्व लोकांना होता. पण मी आपल्याला मगाशी सांगितलं तशी परिस्थिती आज झालेली आहे. आता निवडणुका कधी होणार याविषयी लोकांना अजूनही नक्की खात्री नाही. पण आता जिल्हा परिषदेची आरक्षणं ठरली आहेत, याचा अर्थ आता राजाच्या मनात आलेला आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी घेऊन टाकू, मग 2-3 महिन्यात दिवाळीच्या आसपास जिल्हा परिषदा होतील असा आमचा अंदाज आहे. नगरपालिकांचे आरक्षणं पडायचे आहेत ती त्याच्यानंतर होतील आणि त्याच्यानंतर महापालिका होतील असा माझा एक शंका आहे. खरं म्हणजे निवडणूक आयोगाने काय काय केलं याविषयी आपण सविस्तर बोललाय, मी त्याच्यावर वेळ घेत नाही. परंतु मला असं वाटतं की संविधानाने निवडणूक आयोगाला जो अधिकार दिलेला आहे त्याची व्याख्या करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यामुळे कालच एक ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाने सादर केलेला आहे. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात असं सांगितलेलं आहे की आम्हाला स्पेशल ड्राईव्ह जो मतदार यादीचा घ्यायचा आहे तो घेण्याचा ड्राईव्ह आमचा अधिकार आहे, आमच्या कामात तुम्ही पण इंटरफिअर करू नका. एवढं धाडस निवडणूक आयोगाचं झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाला देखील निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आम्हाला काही विचारू नका, तुमचा अधिकार तो नाही. निवडणूक आयोग निवडणूक कशा करायच्या हे आम्हालाच माहिती आहे आणि आम्हीच ते करणार आहे. आज जर एवढी मोठी ताकद निवडणूक आयोगाचं धाडस होत असेल तर त्या निवडणूक आयोगाच्या मागे कोणीतरी असेल म्हणूनच एवढं धाडस होत असेल. शेजारी त्या निवडणूक आयोगाला बांगलादेशमध्ये काय केलं त्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखाचं हे तुम्हाला माहिती आहे. तरी भारतात निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची एवढी धाडस होतं म्हटल्या त्याच्या मागे कोणीतरी आहे, तुम ऐसा ॲफिडेव्हिट दे दो देखते क्या करते, असा त्याचा सल्ला त्याला वरून आलेला दिसतोय असा माझा अंदाज आहे. आणि म्हणून खरं म्हणजे कुणाच्या ताकदीवर हा खेळ चालू आहे. आणि निवडणूक आयोगच जर आज देशाच्या सुप्रीम कोर्टाला वेगळी भाषा वापरत असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपली लोकशाही धोक्यात आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता काय असतं सगळीकडं टीव्हीवर बघितलं तर इकडं पाणी साठलंय, तिकडं खड्डे पडले, तिकडं गटाराचं पाणी बाहेर आलं, तिकडं गटाराच्या पाण्यात असं झालं तसं झालं, कारण लोकांचे प्रतिनिधीच नाही. आणि म्हणून आम्ही नगरसेवकाच्याकडे पूर्वी नगरसेवक असले तर आता काय झालंय शहरात तर
म्हणजे नगरसेवक स्वखर्चानेच सेवा करतात. पण आता नगरसेवक सांगायला लागलेत की आमची सत्ता नाही, आम्ही काय करू. त्यामुळे आता सगळे आखडता हात घेत आहेत. आणि निवडणुका कधी होणार, आता दिवाळीच्या आधी होणार नसतील तर यावेळी लोकांची दिवाळी बरी जाणार नाही. दिवाळीच्या नंतर 2 महिने निवडणुका झाले तर लोकांचा तोटा आहे. दिवाळीच्या दरम्यान निवडणुका झाल्या तर लोकांचा फायदा आहे. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यामुळं लोकांची दिवाळी कशी जाणार, आणि सगळे बलदंड लोक महाराष्ट्रात आहेत. तुम्ही मला मगाशी तुम्ही भाषणात सांगितलं तसं आमच्याकडे मगाशी जितेंद्र आव्हाडांनी मला वाटतं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने शेवटी टेंडर मागे घेता का. आमच्याकडे टेंडर निघालं की 25, 30, 35, 38% एस्टिमेट कॉस्टच्या वर आम्ही टेंडर देतो. 30% आधी खाली आलं तर आम्हाला ते चालत नाही. त्यामुळे टेंडर काढलं, एस्टिमेट काढलं की त्याच्या 30-35% वर टेंडर दिलं तर 3 पक्ष आहेत ना सगळे मिळून. त्यामुळे जरा थोडंसं आम्हाला जादा दरानं टेंडर देणं भाग पडतं. आणि त्यामुळं 4 ते तर आहेच. त्यामुळं तुम्ही आमची इकॉनॉमी जी आहे त्याचा ड्रेन कुठं चाललेला आहे हे तुमच्या वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या स्थानिक प्रश्नांमध्ये फार प्रचंड मोठे प्रश्न तयार झालेले आहेत. मुंबई महापालिकेचं जर उदाहरण मी तुम्हाला सांगायचं असेल तर आम्ही 31 मार्च 22ला आमच्या मुदत ठेवी 91,690 कोटीच्या होत्या. फेब्रुवारी 25ला आम्ही 81,774 कोटीवर आलो. म्हणजे 2.5 वर्षात 11,000 कोटीच्या मुदत ठेवी मोडीत काढल्या. बँकांमध्ये 81,774 कोटी आहेत. आता 16,900 कोटीच्या मुदत ठेवी आता वेगळे कर्ज वगैरे प्रोजेक्ट वगैरे याच्यासाठी आम्ही अजून मोडणार आहे. म्हणजे आम्ही 81,000 वजा 16,000 कोटी एवढे खाली येणार आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये 14.15% 14.19% इतकी रेकॉर्ड ब्रेक वाढ केलेली आहे आम्ही मुंबई महापालिकेमध्ये. आणि हा अर्थसंकल्प आता 74,427 कोटीचा झालेला आहे. एकदा पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री असताना मुंबईत आलेले, त्यांचा माझा कार्यक्रम झाला. पर्रिकरांनी मोठं भाषण केलं. ते म्हटले मला जर लवकर जायचं मी तुमच्या आधी बोलतो. मुख्यमंत्री होते. त्यांनी काहीतरी 95 कोटी का त्यावेळी मी 2002-03चं सांगतोय तेव्हाच एवढं आमचं बजेट आहे वगैरे मोठं जोरात सांगितलं. आकड्या तर मला लक्षात नाही. मी म्हटलं महाराष्ट्रात, ते म्हटले तुमचं काय बजेट आहे. मी म्हटलं भाषणात सांगतो ऐका जरा, जाऊ नका. मी त्यांना महाराष्ट्राचं बजेट सांगितलं आणि महाराष्ट्राचं सोडून द्या म्हटलं, मुंबईचं बजेटच एवढं आहे की गोव्यासारखी 5 राज्य 10 राज्य जरी केली तरी मुंबईला प्रचंड मोठा रेव्हेन्यू आहे आणि मोठा खर्च आहे. पण आज त्या मुंबईची अवस्था काय आहे. आज मुंबईची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे की एवढा पैसा खर्च झाला, इन्फ्रास्ट्रक्चरचं काय. ठाण्याची काय अवस्था आहे. ठाण्यातून भिवंडीकडे यायला रेल्वेनं मी सकाळी आलो, 6ला निघालेली रेल्वे, 6:20ला निघालेली रेल्वे 9:30ला 9:15 वाजताच येते ऑफिशियली. पण गाडीनं आलो असतं तर 5 तास लागले असते. कारण ठाण्याच्या घोडबंदर रोड पासून भिवंडीपर्यंत एवढं ट्रॅफिक जाम आहे. आता एवढे पैसे जर आम्ही ठाणे महापालिकेत 2 तास जास्त जातात, एवढे पैसे महापालिकेत विदर्भातून त्या समृद्धी मार्गावरून माणूस आला की भिवंडीला येऊन 4 तास थांबतो. हेलीकॉप्टर वापर, हमारी तरक्की बहुत हुई है. वैसे आप गलतफहमी में मत जाइए. रास्ते खराब है तो हम हेलीकॉप्टर से जा सकते हैं, तो आप हमको कम मत समझिए. लेकिन छोटे छोटे लोग जो है वो नीचे से जाना पसंद करते हैं. उनको 4-5 घंटा कोई बड़ी बात नहीं है उनके लिए. उनको कोई दूसरा काम ही नहीं होता है. काम वाले लोग हेलिकॉप्टर में घूमते हैं. आणि त्यामुळं खरं म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की प्रचंड पाऊस येणार म्हणून पैसे भरपूर खर्च केले आणि पाऊस पडला मुंबईत. आमचे एकनाथ शिंदे म्हटले जरा पाऊस लवकर आला ना.
पावसाने आम्हाला न सांगता आगमन केलं म्हणून हे सगळं तुंबलेलं आहे. आम्हाला सांगून आला असता तर वेळेवर त्याला बाहेर घालवलं असतं. अशी आणि लोकही ऐकतात. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतंय की लोक ते म्हणतील ते ऐकतात. आणि त्यामुळं आज लोक नसल्यामुळं, स्थानिक स्वराज्य संस्था जागेवर नसल्यामुळे हे महत्वाचे प्रश्न आपल्या समोर उभे राहिलेत. मी आता आज नाही, बरेच वर्षापासून, मी या पक्षाचा अध्यक्ष झाल्यापासून बूथ कमिट्या करा म्हणून सांगतो. मी स्थानिक स्वराज्य संस्था लढायची असतील तर बूथ कमिट्या केल्या पाहिजेत. मगासपासून जे आपण निवडणुकीच्या मतदार याद्यांच्या नावात वाढ कमी जास्त जे म्हणतो ते BLA आपण केले पाहिजेत. BLAला विचारल्याशिवाय मतं कमी होत नाहीत, वाढत नाहीत. ही प्रोसिजर आपण समजून घेतली पाहिजे. आपण थोडंसं विजिलंट राहिलं पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बूथ कमिट्या राहू दे, BLA तर आपण करा प्रत्येक बूथवर. आणि पक्षाचा BLA एकदा अपॉइंट केला तर तुम्ही यादी दिली पक्षाच्या वतीनं की हे आमचे या तालुक्यातले BLA आहेत, तर मग त्यांना बोलवून कमी जास्त मतांची चाचपणी किंवा माहिती ही तुम्हाला मिळेल. परत बूथ कमिट्यांचा आपण विरोधकांच्या नुसतीच टीका करण्यात काही फार अर्थ आहे असं माझं मत नाही. आपली रिझल्ट काय लागायचं तो लागू दे. आपली यंत्रणा अशी पाहिजे की आपल्या शेवटच्या मतदारांपर्यंत आपला प्रचार गेला पाहिजे. शेवटच्या मतदारांपर्यंत प्रचार घ्यायला बूथ कमिटी असली आणि प्रत्येक त्यांनी 50 प्रमुख केलेत, आहेत अस्तित्वात का नाही माहीत नाही, पण असं आम्ही ऐकतो. तर आपण बूथ कमिटीच्या मेंबरने 20-25 मतं वाटून घेतली तरीही काम होऊ शकतं काही प्रमाणात. आणि बूथवर जर चुकीचे मेंबर किंवा मतदार आले तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काम देखील आपण सगळे वेळेत करू शकतो असं मला वाटतंय. खरं म्हणजे आपण अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करत असताना आपल्याला काय पाहिजे ते बूथ कमिट्यांच्या मार्फत लोकांच्या पर्यंत कळवू शकतो. आपण आपली इच्छा काय आहे, आपल्या पक्षाचं धोरण काय आहे, देशात कोणती घटना घडली, राज्यात काय चुकीचं झालं, आपण विरोधी पक्षात आहोत, सरकारच्या बद्दल काय सांगायचं असेल ते सांगायला आपली बूथ कमिटी कार्यरत असली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आता खरं म्हणजे नव्या मुंबईत पार्किंगची व्यवस्था नाही आहे. मुंबईत एका वॉर्डात नाल्याची सफाईच झाली नाही, परवा मी बातमी वाचली. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वॉर्डात घाणीचं साम्राज्य आहे. इचलकरंजीत मागच्या 8-10 दिवस पाणीच पोचलेलं नाही. अशा वेगळ्या बातम्या असतात. मग ते पाणी पोचलेलं नाही म्हणून माणसं जागृत करायचं काम आपण केलं पाहिजे. बघ, आपलं सरकार असतं तर पाणी आलं असतं की नाही, यांच्यामुळे येत नाही. एवढं तर सांगायला आळस करू नका. एवढं आमच्या ताब्यात द्या, आम्ही इचलकरंजी शहर दुरुस्त करून दाखवतो, एवढी सांगायची व्यवस्था झाली तरी माणसाला वाटतं की काय नाही, यांच्यात जरा हे आता बदल करायला हरकत नाही. परत मतदार यादीमध्ये घोळ दिसतोय त्याचं व्हेरिफिकेशन करायला आणि लोकांना सांगायला की आम्ही निवडून आल्यावर आम्ही काय देणार, याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आपला तयार करायला सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे. आपलं काय आहे, आपलं अलायन्स कुणाशी होणार, मग शिवसेना काय म्हणणार, काँग्रेस काय म्हणणार, मग आपलं किती जागा मिळणार, डोक्यातनं काढून टाका. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मित्रपक्षाशी जिल्हा स्तरावर चर्चा करायचा अधिकार पवार साहेबांनी आणि शशिकांत शिंदे साहेबांनी जर आदेश दिला तर जिल्हा स्तरावर तुम्हाला सगळ्यांना मिळेल. जिल्हा स्तरावर दिलेला आहे, देण्यात आलेला आहे, तर आपण जिल्हा स्तरावर चर्चा सुरू करा. आता वॉर्डात आरक्षण काय पडतं ह्याची वाट न बघता संवाद सुरू करा. आपल्याबरोबर मित्रपक्ष कोण कोण येणार आहेत त्याचा अंदाज घ्या, आपली तयारी करा. आणि माझी सूचना आहे की नव्या चेहऱ्यांना संधी देऊ. आणि बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थेत नवीन लोकच पुढे येतील. आता 2 प्रकारची मानसिकता असते. पैसे नाहीत, आम्हाला काय जमणार नाही असा म्हणणारा एक मोठा वर्ग आता निघेल. कारण समोरच्याकडून एवढे गले लठ्ठ, मग हा पक्ष एका वॉर्डात 5 कोटी देणार, दुसरा म्हणतो आमचा पक्ष 3 कोटी देणार, तिसरा पक्ष म्हणतो 7 कोटी देणार, असे आकडे मोठ्या महापालिकांचे चाललेत. आणि त्यामुळं एवढी रेलचेल आहे. माझं मत आहे पैसा फार महत्वाचा नसतो,
तुम्ही माणसांपर्यंत पोचणार असाल तर माणसं तुमच्या मागे लागतील. तुम्ही माणसांपर्यंत पोचला नाही, नुसते पैसे पाठवले तरी मतं येत नाही. त्यामुळे माणसांपर्यंत पोचण्याची यंत्रणा नव्या पिढीतल्या तरुण मुलांची आपण करावी अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आणि ही एक संधी आहे नवे चेहरे पुढे आणायची. मला आठवतं की 78 साली काँग्रेस फुटली. तिरपुडेंच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेसचे 78 बहुतेक आमदार त्यावेळी निवडून आलेले. सगळे नवीन चेहरे होते. सगळे 80% चेहरे तिरपुडेंच्या नेतृत्व, तिरपुडेंनाही ओळख नसेल कदाचित त्यावेळी, पण सगळे नवीन चेहरे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसचे महाराष्ट्रात आलेले, 78च काहीतरी आलेले, सगळे तरुण. आणि बऱ्याच जणांना बॅकग्राऊंडही नव्हती. एका जनतेनं एकदा ठरवलं ना की पलटी करायची, काही चालत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की नव्या चेहरे हुडकायला सुरुवात करा. चांगले चेहरे, स्वच्छ चेहरे, पैसे आहेत म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. तो पक्षाच्या मागे येणार असेल तरच एखाद्याला तिकीट द्या. आपलं काय बऱ्याच वेळेला चुकतं की तो जास्त पैसे खर्च करेल म्हणून आपण जाऊन त्याला आग्रहानं तिकीट देतो. तो निवडणूक लढवतो आणि नंतर निघून जातो. आम्ही असे 2-4 जण बघितलेले आहेत. अशोकरावजी, या आम्हाला वाटलं तोच निवडून येणार म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलं. लढलाय तो चांगला आणि निवडून आल्यावर जिथून पडल्यावर जिथून आला तर तिकडेच परत जाऊन बसला. आणि 8 दिवसात, म्हणजे शरम पण नाही की बाबा 1-2-4 महिने थांबावं, असंही नाहीये. अशी नावं आहेत. आम्ही डोक्याला हात लावून बसलो, याला कशाला तिकीट दिलं. अशी केसेस आहेत आमच्याकडे. पण सांगण्याचा मतितार्थ असा की तो औरंगाबाद जिल्हा तर माझ्या अंगावर येतो. दिसला की मला हे दिसलं की त्यांचा चेहरा आठवतो. मी नाव घेत नाही, पण त्यामुळं आल्या आल्या मैं आए थे किस लिए, शादी करके आए, 2 रात हमारे साथ बिताई और उधर चले गए. और उसने भी उसको वापस ले लिया. उसको तो शर्म आनी चाहिए. ये कमाल की बात है. एक काय साधन सुचिता काय नाहीच आहे. तुम्ही तत्व सांगत होता मगासपासून, आणि मी सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते आठवत होतो. फार आता त्याला गिरणे, राजनीति कितने स्तर पे गिरी है असंही म्हणता येत नाही. हा प्रॉब्लेम झालाय. कारण कोण कधी कुठं गिरेल याचा काही अंदाज नाही. हो, पण नवे चेहरे दिले तर काय होतं. ते भगरे सर आहेत ना, आता हे जरा बरे कपडे घालायला लागले. तालुका अध्यक्ष होते माझ्या पक्षाचे, साधे होते, कुणी म्हणत नव्हतं की हे निवडून येतील. पण ते जायंट किलर ठरले. केंद्रीय मंत्र्यांना तुमच्या पाडून ते निवडून आले. त्याच्या शेजारी बाजूला गडी बसला की नाही, बाप्पाने पण मोठा पराक्रम केलेला आहे. त्यामुळं लोक कुणाला निवडून देतात, ज्याच्या हाताला धरून काम करून घेता येईल अशा गरीब सामान्य माणसाला. जो मगरुरीने जगतो, जो भेटणारच नाही असं वाटतं, त्याला लोक नमस्कार करतात, पण मतपेटी दुसरीकडे जाते. आणि म्हणून बजरंग बाप्पा आमचे लंकेंच्या इंग्रजीवरून त्यांची खिल्ली उडवली. पण इंग्रजीतच शपथ घेतली यांनी. त्यांचा दावा होता इंग्रजी येत नाही, पण इंग्रजीतच शपथ घेतली. त्यामुळं हे कलाकार आहेत. तुम्ही त्यांच्या गड किल्ल्याच्या मोहिमेला एकदा या ना. काल इकडे होता तर काल खरं जायला पाहिजे होतं किल्ल्यावर. कालच मोहीम होती त्यांची. पण सांगण्याचा मतितार्थ की आता विधानसभेत आमचे अमित भांगरे इथं बसलेले आहेत, त्यांना तिकीट दिलं. उदय सांगळे एक
मगाशी होते तरुण आमचे नाशिक जिल्ह्यात, त्यांना आम्ही तिकीट दिलं. अभिषेक कळमकरला दिलं, रवी बोपचेंना दिलं, सलील देशमुख आहेत. फवाद अहमद तर आमचा एक 8 दिवस झाला पक्षात आला नाही, त्याला तिकीट दिलं. कितने से गिरे आप? 2000 मत से, 2000 मताने. मेहबूब शेखला दिलं. अभिजित पाटील आमचे मगाशी इथं बसलेले, हे नवीन आमचे आमदार झाले. भाग्यश्री आत्रामना आम्ही तिकडं तिकीट दिलं. आबा तर काय जुनेच पैलवान आहेत, त्यामुळे पण सांगायचा मतितार्थ हा की नव्या चेहऱ्यांना तिकीट दिलं तर काय फार अडचण येते असं समजण्याची गरज नाही. फक्त जोश पाहिजे आणि जिद्द पाहिजे असं मला वाटतं. 50% आपण घोषित करतो, आमदारकीला 50% महिला, 50% युवक घोषित केलं तर जमत नाही. पण नगरपालिकेला किंवा विधानसभेला हे जमू शकतं असं मला वाटतंय. त्यामुळे शशिकांत शिंदे साहेबांना आमची सूचना आहे की तरुणांना जास्त प्रायोरिटी द्यायचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेला आपण हे नक्की कराल असा विश्वास आहे. खरं म्हणजे एक युवकांसाठी एक पोर्टलच उभी करा पक्षाने, आणि लोकांना त्याच्यात तरुणांना संवाद साधायला सुरुवात करावी. त्याच्यावरून कार्यशाळा आपल्याला घेता येतील आणि ज्यांना निवडणुकीला उभं राहायचंय ते सगळे आपल्या बरोबर एनरोल होतील. आणि त्या पोर्टलचं नाव किंवा ते एक विद्यापीठच होईल. त्या विद्यापीठाचं नाव शरद पवार राजकीय विद्यापीठ असं द्या, म्हणजे मग अक्रॉस द पार्टी सगळे त्याचे मेंबर होतील. कारण शरद पवार साहेबांच्या पासून काहीतरी शिकायचंय ही प्रेरणा प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. पण शेवटी मुद्दा महत्वाचा असतो. मुद्द्याचं प्रत्येक शहरातले मुद्दे संकलित करून आपण मुद्द्यांची लढाई करायचा प्रयत्न करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. नरेटिव्ह सेट करायला काहीतरी आपण चळवळ केली पाहिजे. अजूनही वेळ गेला नाही, 3 महिने आहेत, 4 महिने आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद याच्यासाठी आपण मोर्चे काढले पाहिजेत. मध्ये चरण वाघमारेंनी एक त्यांच्याकडे एक 4-5 हजार लोकांचा भर पावसात मोर्चा काढला. लोकांना मेसेज जातो. आपण म्हणतो कोण काय बघतं, पण लोक नेहमी बघत असतात कोणाचं काय चाललेलं आहे. आणि म्हणून आपण कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी लोकांना घेऊन काम करायचा प्रयत्न करावा अशी माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे. खरं म्हणजे मी ज्या भागातने येतो ते नाना पाटलांचा भाग आहे आणि त्यांनी पत्री सरकार म्हणून एक पत्र सरकार काढलेलं. तसं ते प्रति सरकार टाईपच होतं, कारण त्यांचंच चालायचं त्यात 150-200 गावामध्ये. तसं आपण प्रति सभागृह प्रत्येक शहरात करायला पाहिजे. प्रत्येक शहरात निवडून येणाऱ्या लोकांना उभं राहायचंय, त्यांची सभा घ्यायची आणि त्यांनीच प्रश्न विचारायचे आणि त्यांनीच उत्तरं द्यायची. असं काहीतरी एक्सरसाइज जर केला तर लोक बघायला येतील की शहरात कोणत्या कोणत्या प्रश्नांची चर्चा होऊ शकते, आणि तो प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशी माझी विनंती आहे. खरं म्हणजे गट तट विसरून आपण सगळे निश्चितपणानं चांगलं काम कराल असा विश्वास आहे. सोशल मीडिया हा फार इफेक्टिव्हली वापरा, पण सोशल मीडिया वापरला की आपलं काम संपलं असं समजू नका. सोशल मीडिया हा पण फिजिकली माणसांना जाऊन भेटणं हे आपल्याला नेहमीच करावं लागतं, हे कधी विसरू नका. पण एक जाता जाता सांगतो, लोकांच्यात प्रचंड असंतोष आहे. असं समजू नका की लोक सगळी तिकडे गेलेली आहेत. लोक मतदानाचं काम करतात, पण त्यानंतर ओपिनियन त्यांचा सतत बदलू शकतो. आणि म्हणून निवडणुकींच्या वेळी इतक्या योजना जाहीर केल्या, एवढी महामंडळे जाहीर केली, निधीची तरतूद करतो म्हणून सांगितलं, यातलं काही बरंचसं झालेलं नाही. आणि त्यामुळं जनतेला जे सांगितलेलं आहे त्यातली बरीच कामं न झाल्यामुळं लोक असंतुष्ट आहेत. 1500चे 2100 रुपये लाडक्या बहिणींना करायचं राहिलं, 1500चे आता कमी केलेले आहेत. आणि 26 लाख महिलांची ती पेन्शन बंद झालेली आहे 1500 रुपये. त्या 26 लाख महिला प्रत्येक तालुक्यात 50-100 असतील की नाही, त्यांना घेऊन तरी मोर्चे काढले तरी ते एक सिंबॉलिक होईल. आणि त्यासाठी देखील आपण जागरूकतेने काम करावं अशी माझी विनंती आहे. आपण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा 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 करणारे हे केंद्र राज्यातले तिन्ही नेते, तिघांनी आश्वासनं दिलेली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सतत आग्रही राहिलं तर जिल्हा परिषदेला निश्चितपणानं लोकजागृती होईल असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भात जागृत राहा. ऑपरेशन सिंदूर बद्दल ताई मगाशी बोललेले आहेत, पण माझं थोडंसं मत आहे, लढाई झाली. अशोक वानखेड़े जी एक सवाल का जवाब दे दो, हम जीते या हारे? लड़ाई हो गई, पहलगाम के बाद लड़ाई हुई, तो हम जीते या हारे? आम्हाला असं वाटलं की चुन चुन के मारेंगे, घुस के मारेंगे, वो पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर ले लेंगे. ये तीनों चीजें होने की बहुत आवश्यकता थी. और इस देश का जो नौजवान है वो बहुत आपके ऊपर गुस्से में है कि दिल्ली के लोगों ने लड़ाई पूरी की नहीं. और वो राष्ट्रपति ट्रंप जो है उसका क्यों सुनते हो आप लोग? उसने आपकी वॉर रुकवा दी. हे या देशामध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती सांगतो आणि आपण लढाई थांबवतो. आणि तो 30 वेळा सांगतो का आता 40 वेळा सांगितलं असेल त्याने. रोज सकाळी उठल्यावर सांगतो मी ती लढाई बंद केली. त्यामुळं ऑपरेशन सिंदूरची वकिली करण्यासाठी जी जी लोक जगभर गेली त्या सगळ्यांनी तुमचं ज्यावेळी ब्रीफिंग असेल त्यांना विचारा की लढाई जिंकली का हारली असं आमचा एक आमदार विचारतोय. कारण हा प्रश्नच महत्वाचा आहे की आपल्या देशामध्ये आपण एवढी मोठी लढाई करायला गेलो, पण आम्हाला वाटलं की आता काय पाकिस्तानचं खरं नाही. पण मला असं वाटतं की या देशातल्या तरुण माणसाला एक धक्का बसलाय की आम्ही लढायला लागलो, पण 15-20 मिनिटात आमची लढाई संपली. आणि त्याचाच प्रश्न सामान्य लोकांना पडलेला आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही चौकात जाऊन उभं राहून विचारा, लोक म्हणतील हेच बरोबर आहे. कारण ह्या भारतातल्या जनतेला वाटत होतं काश्मीरचा पाकिस्तानने घेतलेला ताबा आता मिळेल. नेहरूंनी घेऊन दिला नाही ना आपल्याला, आता मोदी साहेब घेतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. त्याला आम्हाला फार मोठा धक्का बसलेला असं मला वाटतं. आणि त्याचा देखील उल्लेख निवडणुकीच्या प्रचारात सगळ्यांनी करा. गटाराचं बोला, मीटरचं बोला, रस्त्याचं बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं बोला. उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू आपण. पण घराघरात हा संदेश जर आपण दिला आणि शेवटी तर तुम्ही सांगितलं की आम्हाला या देशात लढाई आम्ही जिंकली का पराभूत झालो, आम्ही लढाई थांबवली असेल तर ती ट्रम्पच्या सांगण्यावरून थांबवली असं ट्रम्प का म्हणतायत. आणि रोज उठून ट्रम्प आमच्यावर 50% टॅरिफ वाढवतोय. हे चित्र या देशाला सन्मानजनक नाही. आणि म्हणून ट्रम्पच्या विरोधी या देशाच्या प्रमुखांनी बोललं पाहिजे. ट्रम्पला मुंहतोड जबाब दिला पाहिजे. आणि तो जबाब दिला जात नाही म्हणून देखील भारतातली जनता अस्वस्थ आहे. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी शशिकांत शिंदे साहेबांनी आणि आयोजकांनी दिली, त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.